तामिळनाडूमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। थलपती विजय चेन्नईतल्या लोकभवनमध्ये दाखल झालेले आहेत। 121 आमदारांचा टीव्हीकेला पाठिंबा आहे। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा थलपती विजय यांचा मार्ग मोकळा झालेला आहे। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेले टीव्हीके पक्षाचे आमदार ज्या खासगी रिसॉर्टमध्ये थांबले त्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। 121 आमदारांचा टीव्हीकेला पाठिंबा आहे। बहुमत आहे 118चं। मागच्या 2-3 दिवसांमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यामध्ये थलपती विजय यांना काहीसं अपयश येत होतं, मात्र आता थलपती विजय यांनी बहुमताचं एक गणित जुळवून आणलेलं आहे। बहुमतापेक्षा 3 आमदारांचा जास्तीचाच पाठिंबा थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला मिळाला आहे। 121 आमदारांचा टीव्हीकेला पाठिंबा आहे, त्यामुळे आता लवकरच थलपती विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की तामिळनाडूमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। विजय थलपती चेन्नईतील लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। 121 आमदारांचा टीव्हीकेला पाठिंबा मिळालेला आहे। थलपती विजय राज्यपालांची घेत असलेली ही चौथी भेट आहे। पहिल्या भेटीमध्ये, दुसऱ्या भेटीमध्ये आणि तिसऱ्या भेटीमध्ये राज्यपाल हे पूर्ण बहुमतावर ठाम होते आणि त्यामुळे थलपती विजय यांच्या शपथविधीमध्ये अडचणी येत होत्या। आता अखेर काँग्रेससह इतर पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला आहे। ही 3 दृश्य आपण बघतोय। एकीकडे थलपती विजय हे लोकभवनमध्ये दाखल झालेले आहेत, दुसरीकडे ज्या रिसॉर्टमध्ये टीव्हीकेचे आमदार थांबले तिथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले, तर तिसरी दृश्य आहे टीव्हीके कार्यालयाबाहेर जोरदार आतषबाजी होते आहे।